ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता अर्जुन, सायली हे रविराजांच्याच घरी असतात. रविराज आता खूप जास्त हतबल झालेले असतात, कारण त्यांना जे काही झालेलं असतं ना, त्या सगळ्याचा खूप जास्त त्रास होत असतो. त्यांना त्या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होत असतो की त्यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तीवर, भावावर इतका जास्त विश्वास ठेवला आणि आज त्याच भावाने ला विश्वासघात केला. ही गोष्ट त्यांच्या मनाला खूप जास्त त्रास देत असते, खूप जास्त त्यांना त्रास होत असतो आणि त्यामुळेच आता ते हतबल झालेले असतात. आणि तेव्हाच आता इकडे अर्जुन, सायली त्यांना समजवायचा प्रयत्न करत असतात. अर्जुन, सायली त्यांना म्हणत असतात की ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या आता विसरून जायला हव्यात. तुम्ही ह्यामध्येच अडकून राहिलात ना, तर या सगळ्याचा खूप जास्त त्रास होऊ शकतो, असं देखील आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता रविराज म्हणत असतात की समजतंय मला तू जे काही बोलतोयस ते, पण काय करू, मला हे पचवता येत नाही आहे, कारण मला या सगळ्या गोष्टींचा जास्त त्रास होतो आहे. कारण मी आतापर्यंत ना एक बाप होऊन माझ्या धाकट्या मुलाला सांभाळत होतो असं मला वाटत होतं, कारण नागराजला मी कधी माझा भाऊ मानलाच नाही. सगळं काही मी त्याच्यासाठी केलं आणि आज त्यांनी माझ्यासाठी काय दिवस आणलेले आहेत. तेवढ्यातच ना अर्जुनचा फोन वाजतो. अर्जुनच्या फोनवर प्रताप यांचा कॉल आलेला असतो. प्रताप आता अर्जुनला विचारत असतात की अरे तुम्ही दोघं कुठे राहिलात. त्यावर अर्जुन म्हणत असतो की आम्ही सिनियरच्या घरी आहोत. तर सुमन ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना. तर अर्जुन म्हणतो की हो सुमन काकू ठीक आहे, नका काळजी करू, आम्ही येतोच आहोत थोड्या वेळात, असं देखील अर्जुन आता प्रताप यांना सांगू लागतो. त्यांना थोडासा धीर देतो, कारण ते ना काळजी करत होते ना, म्हणून त्यांना फोनवर तो धीर देऊ लागतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की प्रताप हे फोन वगैरे ठेवतात आणि या सगळ्या काही गोष्टी ना आता सांगू लागतात. जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगतात ना, तेव्हा आता कल्पना म्हणत असते की येत आहेत ना दोघं जण, चला बरं झालं दोघं जण येत आहेत ते. तर दुसरीकडे आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की मी घरी सांगितलं आहे की आपण इथे आहोत. मग सायली म्हणते इथे काय घडलं ही तर नाही ना सांगितलं तुम्ही. तर मग आता अर्जुन म्हणतो की नाही, आतापासून जर मी त्यांना सांगितलं तर दोघंही जण विचार करतील, मग परत त्यांना त्रास होईल, म्हणून मी सांगितलं नाही. पण मला असं वाटतं ना की आपण आहे ना सगळ्यांनाच घेऊन आपल्या घरी जायला हवं, कारण इकडची अवस्था बघून ना मला वाटत नाही आहे की ह्यांना आपण इथे ठेवणं बरोबर आहे, असं देखील आता इकडे असणारी ही सायली बोलत असते. त्यावर अर्जुनला सुद्धा हे म्हणणं पटतं. अर्जुनही आता सायलीला म्हणत असतो की हो बरोबर आहे, तू बोलतेस ते, त्यापेक्षा आपण काम करूया, ह्यांना आपल्या घरी घेऊन जाऊया. मग आता अर्जुन आणि सायली रविराजांकडे जातात आणि रविराजांना म्हणतात की आपल्याला आता निघायला हवं. त्यावर रविराजांना ते सांगत असतात की तुम्हाला आम्ही इथे नाही ठेवणार आहोत, कारण इथे तुम्ही थांबलात का पुन्हा त्या सगळ्या गोष्टींचा त्रास होणार आणि आता आम्ही घरी गेल्यावर सुद्धा आम्हाला प्रश्न विचारणार एवढा वेळ कुठे होतात, काय होतात. मग आम्ही जर जेव्हा खरं सांगू ना, तेव्हा अख्खं घरही आपलं अस्वस्थ असणार. त्यापेक्षा जर आपण एकत्र राहिलं तर सगळ्याच गोष्टी कशा सुटतील ना आरामात. म्हणून मला असं वाटतं की आपण एकत्र राहूया तिथे, चला. आणि तसंही आज तुम्ही इकडे राहूच नका, कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा जास्त त्रास होईल, असं देखील आता सायली सांगू लागते. मग आता सुमनही म्हणते की हो भाऊजी बरोबर आहे, कारण मी जर आमच्या रूममध्ये थांबली ना तर मला जास्त त्रास होईल, कारण ह्यांचा रूममध्ये जास्त वावर असायचा आणि मग ती रूम ना मला जास्त त्रास देईल, रूम अक्षरशः मला खाऊन टाकेल आणि त्यामुळेच ना मला ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत, असं देखील आता म्हटलं जातं. मग आता अर्जुन, सायली यासोबत रविराज, सुमन आणि प्रतिमा यायला तयार होतात. त्यामुळे आता अर्जुन सायलींना जरा बरं वाटत असतं, कारण त्यांना असं वाटत असतं की ह्यांना इथे एकटं सोडून सुद्धा चालणार नाही ना, कारण जर ह्यांना सोबत नेलं तरच बरं आहे, असाही विचार ना आता ते करत असतात. म्हणूनच आता अक्षरशः रविराजांच्या हाताला सायली धरते, तर सुमनच्या खांद्यावर हात ठेवून सुमनला अर्जुन घरी घेऊन जाण्यासाठी मदत करत असतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता होत असतात तर दुसरीकडे मात्र
आता वाट बघत असते प्रिया म्हणत असते की ही दोघं जण कधी घरी येतात ना ते बघते, मग त्यानंतरच मी आतमध्ये रूममध्ये झोपायला जाईन, कारण हे लोक कधी येतील काय माहिती आणि काय घेऊन येत आहेत सोबत. खरंच ना टेन्शन आलेलं होतं इथे असणाऱ्या या प्रियाला. आता सगळीजण वाट बघत असतात आणि तेवढ्यातच ना कल्पना ही बघू लागते दारावर, तर प्रतिमा तिथे आलेली असते, त्याचसोबत सुमन या सगळ्याच जणी आलेल्या असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा असा दुखवटा बघून त्यांच्या कुठेतरी लक्षात येत असतं की काहीतरी घडलेलं आहे आणि ही लोक आलीत म्हणून सगळीजणं खूप जास्त खुश असतात. पण त्यानंतर मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात ना तेव्हा मात्र आता खूप जास्त त्रास होत असतो. समोर जेव्हा बघितलं जातं तेव्हा मात्र यांच्या चेहऱ्यावरचे रंग बघूनच समजून जातं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, पण नेमकं काय झालंय हे तर जाणून घ्यायला हवं असाच विचार आता सुरू असतो. विचारलं जातं की काय झालं आहे, नेमकं काय घडत आहे. त्यावेळेला आता अर्जुन सांगू लागतो की खरं तर 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला होता त्याचा खरा सूत्रधार, खरा मास्टरमाइंड सापडला आहे. तर इकडे असणारी ही प्रिया तर आता पाहतच राहते. प्रियाला लक्षात येतं की नक्कीच काहीतरी झालेलं आहे, जेणेकरून ह्यांच्या हाती कोणता तरी मोठा क्ल्यू लागलेला आहे. तर 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला होता त्याचा मास्टरमाइंड दुसरा तिसरा कोणी नाही तर नागराज काका आहे. ही गोष्ट जेव्हा आता घरात सगळ्यांना समजते तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. इथे असणारी ही पूर्णाची, कल्पना, त्यासोबत प्रताप हे तर उठून उभेच राहतात आणि म्हणतात की नाही तू काहीतरी चुकीचं बोलत असशील. पण आता जे खरं आहे ते सगळं काही अर्जुन सांगू लागतो आणि या संदर्भात आम्हाला सुद्धा आधी स्पष्ट होत नव्हतं, पण हे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत आणि त्याच बेसवर अटक झाली आहे असं देखील सांगितलं जातं. मग आता इथे असणारे रविराजही म्हणतात की बघितलंच ना, जेवढे दिवस मी माझ्या भावावर विश्वास ठेवला तो कुठेतरी अपयशी ठरला. दुसरीकडे प्रियाला भीती वाटत असते, तर इकडे आता जे रविराज असतात ना ते आपलं मन हलकं करत असतात, कारण नागराजने त्यांना फसवलेलं आहे. नागराजने त्यांच्यासोबत मोठा धोका केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना आता खूप जास्त त्रास होत होता. त्यांना ह्या सगळ्या वेदनांना आता सहन होत नव्हत्या आणि म्हणूनच आता ते ठरवत होते की काही झालं तरीसुद्धा ह्याच्यातून बाहेर यायचं. पण सारखं सारखं त्याच गोष्टी जर येत राहिल्या तर आता त्यांचं बाहेर येणं ही लवकर मुश्किल नव्हतं, पण ते आता मनातून खूप जास्त तुटलेले होते. त्याच वेळेला अर्जुन तिथे घडलेला सगळा प्रसंग समजावून सांगतो. म्हणजेच काय तर ऐन वेळेला आम्ही पोलिसांना बोलवलं, पोलिसांकडनं अटकही करवली आणि त्यानंतर आता तो नागराज काका जेलमध्ये आहे आणि या संदर्भातला व्हिडिओ जो रेकॉर्ड केला होता सुमनने त्याबद्दलही आता सांगितलं जातं. आता जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे असणारी प्रिया खूप जास्त घाबरते. प्रियाला वाटलंही नव्हतं की आज तिच्यासोबत हा दिवस येईल, कारण आता तिच्यासोबतीचे दोघंही जण जे आहेत ते आता जेलमध्ये होते आणि त्यामुळेच आता ती खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं नागराज काकाने हे जे काही केलेलं आहे त्यावर मात्र विश्वासच बसत नव्हता. तर पूर्णाजी म्हणत असते, अरे मी त्याला माझ्या मुलाप्रमाणे वागवलं होतं, मुलगाच मानला होता आणि त्याने आज काय रंग दाखवले रे. खरंच ना आज असे रंग दाखवलेत ना की ते विचारही करू शकत नाही आपण. असंही आता इथे नागराजबद्दल बोलत असताना पूर्णाजीसुद्धा थोड्या अशा भावूक झालेल्या असतात, कारण त्यांनाही कळत असतं की जे काही झालेलं आहे ते खूप जास्त भयंकर असं आहे. आणि त्यावर आता प्रतिमाही म्हणत असते की मीही तर नागराजला जेव्हापासनं लग्न करून आले तेव्हापासनं धाकटा भाऊ मानला, पण आज त्याच धाकट्या भावाने काय गुण दाखवले. खरंच ना आमच्या अक्षरशः जीवावर उठला होता तो माणूस. मग आता इथे असणारी ही प्रियाला मात्र आता टेन्शन येतं. प्रिया विचार करते की माझ्या आयुष्यात हे काय चालू आहे, म्हणजे ह्या दोघांना पण अटक झाली आहे आणि मी आता एकटी बाहेर आहे आणि जर ह्या घरातल्यांना समजलं ना की मी ह्यांची खरी तन्वी नाही आहे, मी दुसरीच कोणीतरी आहे, तर ही लोक मला काही घरात ठेवत नसतात असाही विचार ना इथे असणारी आता तन्वी करत असते, म्हणजेच प्रिया. दुसरीकडे आता सायली सगळ्यांना सावरायचा प्रयत्न करत असते, सगळ्यांना सांगत असते की चला आता आपण थोडं थोडं का होईना खाऊन घेऊया, पण जेवायची इच्छा कोणाचीच नसते, कारण आता जे काही सत्य समजलेलं असतं त्यानंतर आता सगळ्यांचीच जेवायची इच्छा मरून गेलेली असते.
त्यामुळे जेवण कुणालाच नको असतं. पण सायली म्हणते की असं कसं चालणार आहे, तुम्ही जर सगळ्यांनीच मिळून असं केलं तर नाही चालणार, थोडंसं तरी खाऊन घ्या, असं करू नका, कारण आपल्या पोटासाठी थोडंसं तरी खायला हवं. अर्जुनही आता म्हणू लागतो की नागराज काकाला शिक्षा होणार आहे, त्यासाठी आपण स्वतःचे का हाल करून घ्यायचे. नाही मी कोणाचंही ऐकणार नाही आहे, प्रत्येकाने थोडं का होईना खायला हवं, असं देखील आता इकडे असणारा अर्जुनही सांगू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता रविराज जे असतात ना, ते खूप जास्त मनातून खचलेले असतात, कारण त्यांनाही खूप जास्त त्रास होत असतो, कारण त्यांनी या सगळ्याची अपेक्षाही केली नव्हती. तो दिवस त्यांना आज बघायला लागत होता आणि त्यामुळे ना त्यांचं मन कुठेतरी त्यांना जास्त खात होतं. तर दुसरीकडे मात्र आता मस्तपैकी फिरून वगैरे ना आलेले असतात हे सचिन आणि त्याचसोबत इथे असणारी ही साक्षी म्हणत असते की खरंच ना मला आज खूप जास्त बरं वाटलं, म्हणजे कित्येक दिवसानंतर असं बाहेर पडल्यावर बरं वाटतं ना, अगदी तसंच. त्यावर सचिन बोलतो, मी तुला म्हटलं होतं ना घरात थांबून ना काहीच नाही, बाहेर जेव्हा आपण जाऊ ना तेव्हा जरा मोकळा श्वास घेतला ना की बरं वाटतं, जसं की तुझं आज झालं. आणि मग ती त्याला थँक्यू म्हणत असते की तो तिला आज घेऊन बाहेर गेला होता आणि तिला एकदम रिकामं वाटत होतं, खूप रिलॅक्स वाटत होतं. आणि मग ती त्याला मिठी मारते. त्यानंतर तो म्हणतो की चल आता मी जरा फ्रेश होऊन येतो, आणि असं बोलून तो आता फ्रेश होण्यासाठी म्हणून चाललेला असतो. मग तो जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा असंच मोबाईल बघत ना तिकडे आता साक्षी बसलेली असते. साक्षी जेव्हा मोबाईल घेऊन बसते तेव्हा साक्षीच्या समोर एक व्हिडिओ येतो, ज्यामध्ये दाखवलं जातं की नागराजला अटक झाली आहे. नागराजला अटक झाल्याची बातमीसुद्धा आता न्यूजवर खूप जास्त व्हायरल झालेली असते आणि नेमकी ती आता साक्षीला दिसते. साक्षी जेव्हा ती बातमी बघते तेव्हा साक्षीला तर धक्काच बसतो, कारण साक्षीने हे इमॅजिनच केलं नव्हतं की नागराजला सुद्धा अटक होईल. आणि आज नागराजची ही बातमी बघून तिलाही खूप मोठा धक्का बसतो. ती इकडे तिकडे पाहू लागते आणि त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की बापरे, हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. आणि आता ती टेन्शनमध्ये आलेली असते, ती इकडे तिकडे पाहते. त्यानंतर आता ती म्हणते की नाही, हे असं कसं होऊ शकतं, म्हणजे अण्णासुद्धा जेलमध्ये आणि नागराजही. त्यामुळे ती आता टेन्शनमध्ये अडकलेली असते. दुसरीकडे प्रत्येकजण तिकडे बसलेले असतात, तर सुमन मात्र एकटीच विचार करत बसलेली असते. तेवढ्यातच सायली तिथे जाते आणि सायली सुमन काकूंना आधार देत असते. सुमन काकू म्हणत असतात की नाही ग सायली, मला ना एक एक दिवस आठवले ना की प्रत्येक दिवसाचा ना खूप जास्त त्रास होतो. मी तुला काय सांगू, कसं सांगू, खरंच ना मला काहीच कळत नाही आहे, काय झालं आहे सुमन काकू. त्याच वेळेला जुन्या भूतकाळातील गोष्टी आता सुमनला आठवत असतात. सुमन म्हणत असते की हे ना मला प्रत्येक वेळेला म्हणायचे, म्हणजे ते मला सांगायचे की मी हे करेन ते करेन, मग असा बिझनेस करेन तसा बिझनेस करेन. मग मला कुठेतरी वाटायचं की नाही, खरंच ते खूप जास्त प्रयत्न करतायत, मी त्यांच्या सपोर्टने उभं राहायला हवं, म्हणून इतकी वर्ष मी त्यांना साथ दिली. पण आज त्यांनी मला खरे रंग दाखवले, म्हणजे मी विचारही केला नव्हता की ते माझ्यासोबत असं काहीच वागतील. पण आज त्यांनी माझ्यासोबतही फसवणूक केली आहे, सोबतच त्यांच्या भावालासुद्धा खूप जास्त त्रास दिलेला आहे. त्यांनी जे काही केलं आहे ना ते खूप जास्त भयंकर आहे, जे कधीही माफ करण्यासारखं नाही आहे, असं देखील सुमन आता बोलत असते. त्याच वेळेला आता इथे असणारी सायली तिला आधार देत असते. सायली म्हणत असते की सुमन काकू, इतका स्वतःला त्रास करून घेऊ नका, मला कळतंय तुमच्या वेदना ह्या खूप जास्त आहेत. तर सुमन म्हणते एक बायको म्हणून मी कुठेतरी कमी पडले. मग सायली म्हणते की नाही सुमन काकू, प्लीज असं तर बोलूच नका. मग सुमन म्हणते खरंच आहे ना ही गोष्ट, एक बायको म्हणून मी कुठेतरी कमीच पडलेली आहे. जर खरंच या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडल्या होत्या तर मला असं वाटत होतं की कुठेतरी माझंच चुकतंय. पण इथे आता या अशा गोष्टी घडल्या आहेत ना की मला असं वाटतं की मी ह्यांना ओळखण्यात कुठेतरी कमी पडलेली आहे. सायली सुमनला तर समजवत असते. दुसरीकडे पूर्णाची, कल्पना, त्यासोबत प्रताप, प्रतिमा आणि रविराज बसलेले असतात. प्रत्येकाला आता सायली म्हणत असते की चला थोडं थोडं का होईना खाऊन घ्या, चला बरं, असं बोलून ती आता प्रत्येकाला खाण्यासाठी फोर्स करत असते. आणि जेव्हा ती आता सगळ्यांना सांगत असते ना की थोडंसं तरी खाऊन घ्या, त्यावेळेला कोणाचीच खाण्याची इच्छा नसते. पण सायली म्हणते की प्लीज असं करू नका, थोडंसं तरी खाऊन घ्या, निदान पोटाला तरी आराम भेटेल, असंही ती आता सगळ्यांना सांगत असते. आणि दुसरीकडे मात्र आता ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत भूतकाळात त्यांची आठवण आता रविराजांना सुद्धा येत असते. रविराज
रविराज म्हणत असतात की माझ्या आयुष्यात माझी अशी खरी नाती नाहीच आहेत वाटतं. मग आता सगळीजण रविराजांकडे बघतात तर रविराज म्हणत असतात की बघ ना, मी सगळ्यात आधी माझ्या मुलीवर प्रेम केलं, मुलीवर विश्वास ठेवला, पण त्या तन्वीने मला धोका दिला. म्हणजेच ती माझ्याशी सतत खोटं बोलत राहिली आणि त्यामुळे तिच्याशी मी आज ह्याच्यामध्ये बोलणं टाकलेलं आहे. तिच्याबरोबर मला कोणताही संवाद करायला आवडत नाही. तसंच आता या भावानेसुद्धा, माझ्या सख्ख्या भावानेसुद्धा मला फसवले. कारण मला असं वाटत होतं की निदान तो तरी मला असा विश्वासघात करणार नाही माझा, पण त्यानेही माझा इतका मोठा विश्वासघात केला ना की आज ना मला इतका त्रास होतो आहे ना की मी शब्दात नाही सांगू शकत. आता सगळेच रविराजांना सांगत असतात की कळतोय आम्हाला तुमचा त्रास कळतोय, कारण तुम्हाला जो त्रास होतोय तो आम्ही समजू शकतो. कारण आधी तन्वीने दिलेली ठोकर आणि त्यानंतर आता स्वतः सख्ख्या भावाने फसवलेली ही सगळी गोष्ट ना आता त्यांच्या जिव्हारी जास्त लागलेली असते आणि त्यामुळेच ना आता ते या सगळ्या गोष्टीचा त्रास करून घेतात. त्यामुळेच ते म्हणतात की मला काही जेवण वगैरे नको आहे आणि 2 शब्द ते बोलतात आणि तिकडनं ते निघून जातात आणि स्वतः तर निघून जातात आणि त्याचबरोबर रूमला आता बाहेरून लॉकही लावून घेतात, जेणेकरून ही सगळीजणं बाहेरच थांबायला हवीत. आणि त्यानंतर आता सगळीजणं दार वाजवत असतात तर पूर्णाजी म्हणत असते की मान्य आहे की तुला राग आला आहे, तुला एकट्याला राहायचं आहे, पण असं करू नकोस, थोडंसं खाऊन घे. रविराज ऐक, रविराज दार उघड. पण रविराज आता ऐकायला कुठे तयार असतात. रविराज बिलकुलही ऐकत नसतात. रविराज म्हणत असतात की नाही, मला नाही बोलायचं आहे कोणाशीच. आता रविराजांची अवस्था झालेली सगळीजणं समजत असतात, सगळीजणं दार वाजवत असतात. सायली म्हणत असते की रविराज काका प्लीज दार उघडा, प्लीज असं करू नका, असं बोलून तीही दार वाजवत असते. पण कोणीही आता एवढं बोलूनही दार उघडायला रविराज काका तयार नसतात. मग आता प्रतिमा त्यासोबत कल्पना ह्यांना टेन्शन येतं. रविराजांनी रागाच्या भरात काही करायला नको असंच वाटत असतं. रविराज आता रूममध्ये एकटेच उभे असतात आणि ते आता डोक्याला हात लावून बसलेले असतात, कारण ज्या काही गोष्टी झाल्या आहेत ना त्यांचा त्यांना त्रास होत असतो. आता सायली तिकडनं निघून गेलेली असते. सायलीने जेवणाचं ताट वगैरे तयार करायला घेतलेलं असतं, कारण तिला असं वाटत असतं की आता तीच काहीतरी करेल आणि तेव्हाच तर रविराज काका दार उघडतील. त्यामुळे आता सायली तिथे जाते आणि सायली दारावर जाऊन बाबा बाबा तुम्ही आता असं करणार आहात का, बाबा दार उघडा, असं जेव्हा आता सायली मायेनं बाबा अशा हाक मारत रविराजांना बोलते तेव्हा रविराज शेवटी दार उघडतातच. कारण शेवटी जी मुलगी आहे तिची हाक बाबांच्या हृदयापर्यंत पोचलेली होती. रविराज आता दार उघडतात, डोळ्यांमध्ये अश्रू असतात आणि ते एकटक सायलीकडे पाहत असतात. सायली जेवणाचं ताट घेऊन दारामध्ये उभी असते आणि बाकी सगळीजणं सायलीच्या मागे उभे असतात. आता बाकी सगळीजणं मागे उभे राहतात तर सायली ही रविराजांच्या रूममध्येच जाते आणि रविराजांना सावरायचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की बाबा तुम्ही असं का केलं, का करू म्हणून स्वतःला त्रास करून घेताय, नका त्रास करून घेऊ, या इथे बसा बरं, आता मी तुमचं काही ऐकणार नाही आहे, थोडं का होईना तुम्हाला खावंच लागणार आहे, असं देखील आता सायली बोलत असते. सायली जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा रविराज शांतपणे तिथे असणाऱ्या बेडवर बसतात आणि सायली आता रविराजांना सांगत असते की बघा बाबा मी तुमची मुलगी आहे, तुम्हीच मला म्हटलं होतं ना, मग आज हीच मुलगी तुमच्या पाठीशी उभी, मी तुम्हाला कधीही असं एकटं पडू देणार नाही आहे, मी कायमच तुमच्यासोबत राहीन, तुमची साथ देईन, असं देखील आता सायली रविराजांना सांगत असते. त्यामुळे रविराजांना खूप जास्त भरून आलेलं असतं आणि ते आता सायलीकडे एकटक पाहत असतात. सायलीलाही बरं वाटत असतं. घरात इतर सगळीजणं त्यांच्या डोळ्यात तर पाणी आलेले असतं. सायली आणि त्याचसोबत रविराज यांचं जे काही बॉन्डिंग आहे ते बघून त्याच वेळेला आता सायली रविराजांना तिथे बसवते आणि रविराजांना म्हणत असते की या रविराज काका थोडं खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, आणि असं बोलून ती आता त्यांना तिथे बसवते आणि एक एक घास त्यांना आता भरवू लागते. जेव्हा आता ती एक एक घास त्यांना भरवत असते ना तेव्हा मात्र आता जुन्या गोष्टी आठवतात. म्हणजेच काय तर भूतकाळातसुद्धा जेव्हा लहान तन्वी असायची तेव्हासुद्धा ती त्यांना तसंच भरवायची. त्यामुळे आता सायलीने रविराजांचं मन पुन्हा एकदा जिंकलेलं असतं. रविराजांना ती एक एक घास भरवत असते. एक एक घास भरवत असताना रविराजांना आठवतं की जेव्हा लहान असताना तन्वी मला घास भरवायची तेव्हासुद्धा हा घास आईचा, हा घास माझा, असं करून भरवायची. अगदी तसंच आता सायली या अवस्थेतसुद्धा रविराजांना तसंच भरवत होती. त्यामुळे रविराजांना जुने दिवस आठवतात आणि त्यामुळे आता त्यांनाही त्या सगळ्याचा खूप जास्त त्रास होत असतो. कारण त्यांना जुने दिवस आठवले की खरी तन्वी त्यांना सापडत असते, पण आता सायलीमध्येच ते त्यांची खरी तन्वी बघत असतात आणि त्यामुळे सायली जेव्हा प्रेमाने त्यांना भरवते ना तेव्हा त्यांना ते जुने दिवस आठवतात.
सायली एक एक घास भरवते आणि हा माझा घास, मग हा आता प्रतिमात्याचा घास, असं करून त्यांना एक एक घास भरवत असते. तर इकडे अर्जुन, प्रतिमात्या सगळेच जण सायली आणि त्याचसोबत रविराजांचं हे बॉन्डिंग बघून त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं असतं. तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं सायलीमुळे का होईना रविराज काका आता जेवलेले असतात आणि त्यामुळे आता सगळेजण खुश असतात. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळत असतं की नागराज आणि महिपत समोरासमोर जेलमध्ये असतात. तर महिपत हा नागराजला मुद्दामून चिडवत असतो की शेवटी तुझ्या बायकोने तुझा घात केला, बायको बघितलं का कशी असते ते, असं बोलून तो मुद्दामून त्याला चिडवत असतो. आणि त्यानंतर रविराजांनी काही फाईल्स ज्या आहेत जुन्या त्यासुद्धा आता काढायला घेतलेल्या असतात. कारण रविराजांना सुद्धा असं वाटत असतं की आता कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, प्रत्येक गोष्टीचा नव्यानं अभ्यास करायचा. आणि त्याच वेळेला आता त्यांनी फाईल्स हातात घेतलेल्या असतात. म्हणूनच अर्जुनला थोडा प्रश्न पडलेला असतो की नेमकं सिनियरचं चाललंय तरी काय, म्हणूनच तो विचारायला सुद्धा जातो. त्यावेळेला रविराज म्हणतात की आता शांत बसायचं नाही, प्रत्येक ह्याचा पॉईंट शोधून काढायचा, एकूण एकाचा अभ्यास करायचा, असं देखील सांगितलेलं असतं. मग आता अर्जुन म्हणतो की आज कोर्टात सुनावणी आहे, आजच नागराज काकाला शिक्षा होणार आहे, त्यामुळे कोर्टात तर जावंच लागणार आहे, असं देखील आता अर्जुन रविराजांना बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टीचं टेन्शन नागराजला आलेलं असतं. कारण नागराजला महिपत चिडवत असतो, त्यामुळे आता नागराज महिपतकडे रागातच पाहत सायली, असतो. अर्जुन, रविराज आता कोर्टामध्ये जाण्यासाठी तयार असतात. कारण आज केसची सुनावणी असते आणि या केसच्या सुनावणीमध्येच नागराज याला शिक्षा होणार असते. आणि त्यामुळेच आता नागराजला नेमकी काय शिक्षा होते हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.